विनंती करतोय दशावतारी कलावंत माननीय चव्हाण यांना की आपण या प्रसंगी आम्हाला 2 शब्द उपकृत करायचे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेले आणि विशेष नाट्यकलेवर अतीव प्रेम करणारे बंधू भगिनी सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक सर्वप्रथम आभार मानतो। या कार्यक्रमाची सुरुवात आणि आजचा मला वाटतं शेवटचा दिवस आणि आमच्या राणे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या इथल्या ग्रामस्थांनी इथल्या मंडळांनी या मंडळाचं मला कौतुक करावं असं वाटतं। याला एकच कारण आहे की राणे साहेबांच्या जन्मदिवसानिमित्त दशावतारी महोत्सव भरवला, त्याबद्दल विशेष या रेडेगावच्या संपूर्ण तुम्हा प्रेक्षकांचे आणि इथल्या मान्यवरांचे सर्वप्रथम आभार मानतो। कारण दशावतारी कला ही आपल्या कोकणची शान आहे। जगात भरपूर कला आहेत, पण या कलेत मी ज्या दिवशी आलो तेव्हा त्याचं महत्त्व मला कळालं, म्हणून बोलावं असं वाटलं। कारण इतरत्र कला आपापल्या परीने मोठ्या आहेत, त्याही पेक्षा मला वाटतं दशावतारी कला त्याही पेक्षा कितीतरी मोठी आहे। आता त्यासाठी त्याचं संवर्धन संगोपन या सगळ्या गोष्टीचं आपण आपल्या कोकणचं भूषण म्हणून आपल्या कोकणी आणि कोकणवासियांनी जतन करायला हवं आणि ते काम तुम्ही रेडी गावाने केलं, त्याबद्दल विशेष धन्यवाद। आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझा जो आदरातिथ्य केला आमच्या कंपनीचे मालक समीरजी तेंडुलकर या दशावतारी कंपनीला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सहभागी करून घेतला, त्याबद्दल संपूर्ण आमच्या कलावंतांच्या वतीने आणि आमच्या कंपनीचे मालक समीर तेंडुलकर यांच्या वतीनं विशेष सर्वांचे मनपूर्वक खूप खूप आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ज्याने आपल्या कलेतनं या दशावतारी रसिकांच्या मनावरती अभिराज्य केले आहे अशी ओम प्रकाश चव्हाण यांचा प्रतिष्ठान मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी सन्मान केला जातोय। शाल, श्रीफळ आणि सन्मानाची नजर मी दळवी साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते तसंच आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा।